Hello students, myself Mr. S.R. Rasal from the Department of Computer Science and Engineering from the College of DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत तो आहे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. शॉर्टकटमध्ये आपण याला म्हणतो MAD. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत की मोबाईलचे ॲप्लिकेशन डेव्हलप कसे करतात. आता आपण जो बघणार आहोत तो आहे अँड्रॉइड. आता अँड्रॉइड सब्जेक्टमध्ये आपण जो फर्स्ट युनिट बघणार आहोत त्या फर्स्ट युनिटचं जे नेम आहे ते आहे युनिट नंबर 1 अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. तर याच्यामध्ये म्हणजे या युनिटच्या अंडर आपल्याला ज्यावेळेला आपण अँड्रॉइड म्हणतो तर त्यावेळेला पहिल्यांदा त्या अँड्रॉइडचे इंट्रोडक्शन येणार. त्याच्यामध्ये अँड्रॉइड म्हणजे काय, त्याच्या रिलेटेड म्हणजे ज्यावेळेला अँड्रॉइड पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला गेला 2007 साली बाय गुगल. तर गुगल सोबत बाकीच्या कोणत्या कंपन्या होत्या किंवा ज्यावेळेला अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम चालू झाली त्याच्या सपोर्टिंग रोलमध्ये कोणकोणते कन्सेप्ट होते त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील इंट्रोडक्शनमध्ये. त्याच्यानंतर येतो की अँड्रॉइड सोबतच एक कन्सेप्ट आली होती OHA, ती पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर अँड्रॉइडची जी इकोसिस्टीम असणार म्हणजे पूर्ण जो होल अँड्रॉइड हा ॲप्लिकेशन असणार आहे डेव्हलपमेंटचा, तर त्यावेळेला त्याची जी एक इकोसिस्टीम असते तर ती इकोसिस्टीम कशा प्रकारे काम करते त्या गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन ऑफ अँड्रॉइड म्हणजे इंट्रोडक्शन टू द अँड्रॉइड. आता अँड्रॉइड हा शब्द पहिल्यांदा आला तर समजायचं की हा एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओपन सोर्स म्हणजे फ्री टू यूज, फ्री टू इन्स्टॉल अँड वी कॅन मॉडिफाय द ऑपरेटिंग सिस्टीम. तर अँड्रॉइड हे याची सुरुवात केली होती गुगलने 2007 साली. तर याच्यामध्ये अँड्रॉइड हा काय आहे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि वर्ल्ड्समध्ये आपला जो वर्ल्ड आहे त्या वर्ल्डमध्ये सगळ्यात पॉवरफुल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइडला मानतात. कारण हा ओपन सोर्स आहे, याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन्स असतात ती युजर त्याच्यानुसार तो करू शकतो. म्हणजे फ्री टू मॉडिफाय, फ्री टू यूज, फ्री टू इन्स्टॉल. आता ज्या वेळेला अँड्रॉइड म्हणतो तर आता त्याला कम्पॅरिझन करूया की अँड्रॉइड आला 2007 साली जो की मल्टी टच आणि टच स्क्रीन मोबाईलसाठी किंवा लॅपटॉपसाठी. 2007 साली एकतर टच स्क्रीन मोबाईल आलेले किंवा टॅबलेट आलेले होते. त्याच्या अगोदर काय होतं, अँड्रॉइडच्या अगोदर ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कसं असायचं की बटन्सचे मोबाईल असायचे आणि त्याला छोटीशी स्क्रीन असायची, त्या स्क्रीनच्या खाली त्याला बटन्स असायचे आणि पूर्ण जो युजर इंटरफेस होता म्हणजे मोबाईलच्या आतमध्ये जे दिसतं आपल्याला ते टोटली ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होतं आणि त्याला आपण टच स्क्रीन असं यूज करत नव्हतो. मग जसं आपण अँड्रॉइडला कन्सेप्ट घेतो त्यावेळेला आपण अँड्रॉइड सोबत ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम असतील मोबाईलसाठी, जसं की जुन्या काळाला जावा होता, सिम्बियॉन होता, ब्लॅकबेरीसाठी त्यांचा एक स्पेशल ऑपरेटिंग सिस्टीम होती, iOS म्हणजे ॲपलचे iOS आहे. अशा प्रकारे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळ्या आहेत तर त्या आपण अँड्रॉइडला कम्पॅरिझन करू शकतो आणि त्याच्यामध्ये अँड्रॉइड हा एक पॉवरफुल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर अँड्रॉइड हा जो डेव्हलप केला गेला तो लिनक्स बेस्ड आहे. तर लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा मॅक ओएस असेल. तर लिनक्स पण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लिनक्समध्ये जे प्रोग्रामिंग होतं ते पॉवरफुल आणि चांगल्या क्वालिटीचं होतं. तर हे अँड्रॉइड जे डेव्हलप केलं होतं ते लिनक्स बेस्ड आहे, लिनक्स बेस्ड अँड्रॉइड आहे. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. तर आता येतो व्हॉट इज अँड्रॉइड. आता आपण थोडा टेक्निकली जाऊ. तर अँड्रॉइड इज अ स्टॅक ऑफ सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम किंवा इट इज स्टॅक ऑफ सॉफ्टवेअर फॉर द मोबाईल ॲप्लिकेशन किंवा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम होतो. म्हणजे एक प्रकारे हा स्टॅक आहे. स्टॅक म्हणजे काय तर कलेक्शन असतं, एकाच्यावरती एक कलेक्शन असतं त्याला आपण स्टॅक म्हणतो. म्हणजे एक झालं की त्याला आपण स्टॅक म्हणतो. तर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्टॅकमध्ये 3 गोष्टी मेन येतात. पहिला तो येतो ऑपरेटिंग सिस्टीम, जेणेकरून एखादा अँड्रॉइड किंवा एखादी ऑपरेटिंग सिस्टीम करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट येतात. तर अँड्रॉइडच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक येते ती येते ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम नंतर त्यासोबत येणार आहे मिडलवेअर. मिडलवेअर कुणाच्यामध्ये असणार आहे की ॲप्लिकेशन आणि
ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये जो असणार आहे तो असणार आहे मिडलवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपला जो काही मेन असणार आहे, जे ज्याच्यामध्ये आपण ऑपरेटिंग करणार आहे, आपल्याला युजर इंटरफेस दिसणार आहे, त्याच्यामध्ये युजर इनपुट करणार आहे, त्याला काहीतरी आउटपुट मिळणार आहे, काहीतरी आपण ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतो ऑपरेटिंग सिस्टीम, मिडलवेअर आणि की ऍप्लिकेशन. ह्याला काय म्हणतो आपण? अँड्रॉइड ओएस. व्हॉट इज अँड्रॉइड? याच्यामध्ये अँड्रॉइड इज अ स्टॅक ऑफ सॉफ्टवेअर फॉर द मोबाईल ऍप्लिकेशन किंवा मोबाईल ऑपरेटिंग system, your mobile device. Now the Android is Linux based operating system which is designed for the touch screen mobile or tablets किंवा mobile or तुमच्या handheld device असते त्यासाठी जो डेव्हलप केला असतो तो आहे. त्याच्यामध्ये इट इज अन ओपन सोर्स टेक्नॉलॉजी. ओपन सोर्स मध्ये फ्री टू यूज, फ्री टू इन्स्टॉल आहे, आपण मॉडिफाय करू शकतो त्याच्यामध्ये. आणि जे काही अँड्रॉइड मध्ये जे काही डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर्स असतील किंवा नेटवर्क प्रोव्हायडर असतील, कॅरियर्स असतील आणि जे काही वायरलेस असतील किंवा वायर्ड असतील आणि त्याच्यानंतर डेव्हलपर असतात, तर ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या अँड्रॉइड मध्ये इझिली आपण मॅनिप्युलेट करू शकतो. जे व्हरायटी ऑफ नेटवर्क कॅरियर्सला अँड्रॉइड सपोर्ट आहे. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला 2007 साली अँड्रॉइड आलेलं त्यावेळेला BSNL असेल किंवा त्यावेळेला आयडिया असेल, अशा प्रकारचे जे नेटवर्क कॅरियर होते तर ते त्यावेळेस सपोर्ट होते आपल्या अँड्रॉइडसाठी. आणि जे काही डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर्स असतील म्हणजे ज्यावेळेला मोबाईलमध्ये अँड्रॉइड इम्प्लिमेंट करणार होतं ऑपरेटिंग सिस्टीम, तर त्यावेळेला सॅमसंग असेल, इंटेल असेल किंवा सोनी असे जे काही कंपन्या आहेत जे की मोबाईल डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग म्हणून आपण ओळखले जातो, तर त्या गोष्टी अँड्रॉइड मध्ये सपोर्ट होत्या त्या कंपनीच्या डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर्स कंपनीमध्ये. अँड्रॉइड वॉज अनवील्ड इन द 2007 म्हणजे 2007 साली अँड्रॉइडची सुरुवात झालेली होती. आणि अँड्रॉइडची सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेलाच 2007 साली आपल्याला OSA ही कन्सेप्ट आली. OSA म्हणजे ओपन हँडसेट अलायन्स. The Open Handset Alliance is associated whose main goal is to develop an open standard for the mobile device. आता मेन गोष्ट ओपन हँडसेट अलायन्स काय होता की जेणेकरून जे काही आपल्या अँड्रॉइडचं डेव्हलपमेंट होणार आहे ते स्वस्तात, स्टँडर्ड क्वालिटीचं आणि हाय परफॉर्मन्सचं आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स असतील की जेणेकरून सुरुवातीचा जो व्हर्जन होता त्याच्यामध्ये काही फीचर्स असतील, पुढच्या व्हर्जन्समध्ये त्याच्यामधले फीचर्स एनहान्स करू किंवा आहे ते फीचर्स एनहान्स करायचे किंवा नवीन फीचर्स त्याच्यामध्ये ऍड करायचे. अशा जे काही इनोव्हेशन रिलेटेड पार्ट असेल किंवा जो आत्ता आहे त्याला आपण मॉडिफाय करायचं किंवा अपग्रेड करायचं असा जो पार्ट असेल तो याच्यामध्ये होता OSA मध्ये. तो OSA इज अ ग्रुप दॅट इज चार्ज ऑफ अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग system. It was created by the Google. The Open Handset Alliance is a group of multiple companies just like Samsung, Sony, Intel and many more companies. They provide the service and deploy the handset using the Android platform. म्हणजे हे ज्या कंपन्या आहेत ते काय करतात, अँड्रॉइडला सर्व्हिस प्रोव्हाइड काम करतात आणि जे काही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती त्या डिव्हाइस मध्ये इन्स्टॉल करून रन करायचं काम करतात. तर हे गोष्ट होतं आपल्या OSA मध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे अँड्रॉइड इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे द इकोसिस्टीम इज द टर्मिनॉलॉजी इन द मार्केट रेफर्स द इंटरडिपेंडंट किंवा इंटरडिपेंडन्स. म्हणजे एक गोष्ट असेल तर ती दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरडिपेंडंट आहे. म्हणजे एक गोष्ट चेंज झाली तर बाय डिफॉल्ट दुसरी गोष्ट सुद्धा चेंज होणार. ज्याला आपण काय म्हणतो इंटरडिपेंडंट किंवा इंटरडिपेंडन्स. इन अँड्रॉइड इकोसिस्टीम दिस ट्रान्सलेट्स टू द इंटरडिपेंडंट बिटवीन युजर, डेव्हलपर अँड इक्विपमेंट मेकर. आता याच्यामध्ये कोण येतात, एक येतो युजर, दुसरा येतो डेव्हलपर आणि तिसरा जो येतो तो येतो
इक्विपमेंट मेकर. आता जेव्हा इकोसिस्टम मध्ये काय असणार आहे, ज्या गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत म्हणजे एकमेकांना रिलेटेड आहेत. तर त्या पहिला आहे युजर म्हणजे काय की ज्या इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर किंवा एखाद्या मोबाईल कंपनीने एखादा मोबाईल बनवला, त्याच्यामध्ये अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करून त्याला दिली आणि तो जो मोबाईल एकट्याने विकत घेतला, त्याला आपण जो मोबाईल यूज करणार त्याला आपण म्हणतो युजर. आणि त्याच्या आता ज्या गोष्टी डेव्हलप केल्या गेल्या जसं की ऑपरेटिंग सिस्टीम असतील किंवा अँड्रॉइडचे ऍप्स असतील, तर ते डेव्हलप करायचं काय म्हणायचं डेव्हलपरचं. आणि ज्या वेळेला डेव्हलपरचं सॉफ्टवेअरचं काम होतं, त्याच्यानंतर आपल्याला हार्डवेअर लागतो म्हणजे जे काही मोबाईलच्या रिलेटेड इक्विपमेंट्स असतात, जे रॅम असेल, स्टोरेज मेमरी असतील, प्रोसेसर असतील, तर ते सगळं इक्विपमेंट मेकर्स तयार करतात. मग याच्यामध्ये काय होतं की ही इकोसिस्टम आहे. इकोसिस्टम मध्ये युजर यूज करणार, डेव्हलपर डेव्हलप करणार आणि इक्विपमेंट मेकर इक्विप करणार. मग ही जी गोष्ट आहे ती कशावर डिपेंड असणार आहे, डिमांड आणि सप्लाय मध्ये. आता डिमांड सप्लाय काय असतं की जर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या मोबाईल हँडसेटला जर मागणी जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणणार की त्याची डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे, मग त्याच्यामुळे त्याचा सप्लाय पण जास्त व्हायला पाहिजे. जेणेकरून ती कंपनी आहे त्याची जो हँडसेट असणार आहे मोबाईल हँडसेट, तर तो जास्त सेल आउट होऊ शकतो. म्हणून त्याला काय डिपेंड राहते की डिमांड आणि सप्लाय. जर डिमांड तुमची कमी झाली तर तुमचा सप्लाय पण कमी व्हायला पाहिजे, किंवा तुमचा जर सप्लाय ऑलरेडी जास्त असेल आणि जर डिमांड कमी झाली तर तुमचं जे काही स्टॉक असणार आहे मोबाईलचं ते आहे तुमच्याकडे एक्स्ट्रामध्ये राहणार पडलं तुमच्या वेअरहाऊसमध्ये. युजर बाय द डिव्हाइस म्हणजे युजर तुमचा डिव्हाइस विकत घेतो आणि इक्विपमेंट मेकर काय करतो, जे काही त्यांनी इक्विपमेंट तयार केलं असतं डिव्हाइससाठी तर ते इक्विपमेंट त्यांनी सेल करतात. तर हा झाला इकोसिस्टम. याच्यानंतर आहे 1.2 द नीड ऑफ अँड्रॉइड. आता अँड्रॉइडचा आपल्याला तोंड ओळख झाली, अँड्रॉइड म्हणजे काय झालं. अँड्रॉइड सोबत आपल्याला ओएसचे होता ओपन हँडसेट अलायन्स, त्याच्यानंतर त्याचा इकोसिस्टम होता की जेणेकरून या तीन गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, युजर, डेव्हलपर, इक्विपमेंट मेकर. तर आता अँड्रॉइडची गरज का पडली, व्हॉट इज द नीड ऑफ अँड्रॉइड. There are so many reasons you should recognize or you should know that the Android platform for the mobile application development is one of the greatest operating system as an Android. तर त्याच्यामध्ये कारण भरपूर आहे की गरज का पडली किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स असणार आहे. तर आता ज्यावेळेला आपण एखादा ऍप्लिकेशन डेव्हलप करणार असतो, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एखादा ऍप्लिकेशन डेव्हलप करणार असतो, तर हा आपल्याला फायद्याचं काय आहे. तर याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. तर पहिला पॉइंट आहे की झिरो ऑर निग्लिजिबल डेव्हलपमेंट कॉस्ट. आता पहिली गोष्ट काय होती की अँड्रॉइड हा ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे फ्री टू यूज, फ्री टू इन्स्टॉल, फ्री टू मॉडिफाय. त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट एक तर झिरो कॉस्ट असेल किंवा निग्लिजिबल कॉस्ट असेल ऑफ द डेव्हलपमेंट. म्हणजे एखादा ॲप डेव्हलप करणार तुम्ही तर त्यासाठी त्याची ॲप्लिकेशन डेव्हलप करायची कॉस्ट एकदम झिरो किंवा निग्लिजिबल असते. त्याच्यामुळे हा नीडफुल आहे, युजफुल आहे आणि वाईडली यूज आहे. सेकंड पॉइंट आहे ओपन सोर्स. ओपन सोर्स सुरुवातीपासून बघतोय अँड्रॉइड ओपन सोर्स आहे. त्याच्यानंतर मल्टी प्लॅटफॉर्म सपोर्ट. तर मल्टी प्लॅटफॉर्म सपोर्ट म्हणजे तुमचा मोबाईल डिव्हाइसचा हँडसेट असेल, तुमचा टॅबलेट असेल किंवा आणि जे काही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट करणारे डिव्हाइस आहे, जसे की आपला ॲडव्हान्स्ड वॉच आलेले आहे, डिजिटल वॉच किंवा आपण काय म्हणतो बँड म्हणतो, जे काही आपले अँड्रॉइड सपोर्ट करणारे डिजिटल वॉचेस आहेत त्याच्यामध्ये येतो. परत बाकीचे जे काही आपले व्हरायटी ऑफ फोन असतील किंवा ज्या डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड सपोर्ट होतो त्याला आपण मल्टी प्लॅटफॉर्म म्हणतो. त्याच्यानंतर मल्टी कॅरियर सपोर्ट. तर कॅरियर म्हणजे जो काही नेटवर्क कॅरियर असणार आहे, म्हणजे ज्या वेळेला टेलिकॉम सर्व्हिस होत्या 2007 साली अँड्रॉइड ज्यावेळेला आलं त्यानुसार त्याला आता नेटवर्क प्रोव्हाइड करायचं काम आहे. पण अगोदरच्या काळात काय होतं, नेटवर्क कंपन्या पण होत्या बऱ्यापैकी टेलिकॉम कंपन्या, त्याला आपण कॅरियर म्हणतो. त्याच्यामध्ये BSNL असेल,
एअरटेल असेल, वोडाफोन असेल, आयडिया सेल्युलर नेटवर्क असेल, AT&T असेल, अशा प्रकारचे जे काही बेसिक आणि मोठे जे कंपन्या होत्या ज्या की कॅरियर होत्या, म्हणजे टेलिकॉम नेटवर्क कॅरियर होत्या, त्या सगळ्या अँड्रॉइडसाठी सपोर्ट होत्या. त्यामुळं हा एक प्लस पॉईंट होता की जेणेकरून अँड्रॉइड वाईड यूज करतात. त्यानंतर ओपन डिस्ट्रीब्युशन मॉडेल, फिफ्थ पॉईंट आहे ओपन डिस्ट्रीब्युशन मॉडेल. ओपन डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये काय असतं की आता एखादी आपल्याला इन जनरल घ्या, एखादी गोष्ट आपल्याला बाय करायची असेल तर आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो, त्या शॉपमध्ये जाऊन बघतो की ती गोष्ट आहे का, चेक करतो, त्याची क्वालिटी आपण फिजिकली चेक करतो, त्यानंतर ती गोष्ट आपण बाय करतो. तर अँड्रॉइडसाठी कसं असणार आहे, व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स डेव्हलप करणार कोण, डेव्हलपर लोक. डेव्हलपर लोक काय करणार, भरपूरसे ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आणि ते युजरपर्यंत पोहोचवायचं काम असणार. मग डेव्हलप केलेला जो ॲप्लिकेशन आहे त्याचा मार्केट प्लेस कुठला असणार आहे, गुगल प्ले स्टोअर. अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोअर असणार आहे. तर आपण जसं फिजिकली जातो मार्केटमध्ये, तर अँड्रॉइडचं मार्केट प्लेस असणार आहे गुगल प्ले स्टोअर. याच्यामध्ये डेव्हलपर लोकांनी जे डेव्हलप केलेले ॲप्लिकेशन असतात ते मोस्ट ऑफ द टाइम फ्री असतात आणि एकदम काही निवडक असतात जे की प्रीमियम व्हर्जन असते त्याचं किंवा अपडेटेड प्रो व्हर्जन असते, तर त्याला फक्त थोडे चार्जेस दिले तर त्या गोष्टी अनलॉक होतात. पण बेसिक आपल्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. तर याच्यामुळे अँड्रॉइड जास्त यूज करतात आणि या सगळ्या पॅरामीटर्समुळे अँड्रॉइडची गरज आहे. हा पॉवरफुल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर आता येतात फीचर्स ऑफ द अँड्रॉइड. आता नीट द्यायला आपल्याला आता येतात त्याचं फीचर्स की अँड्रॉइडमध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत. तर याच्यामध्ये अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरती भरपूरसे फीचर्स आपल्याला अवेलेबल आहेत. जसे की आपल्याला कनेक्टिव्हिटी दिली जाते. आता एखादा डिव्हाइस असेल किंवा मल्टिपल डिव्हाइस असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन जर करायचं असलं तर त्यासाठी एखादा डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला कनेक्ट करून त्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशन करतो. त्यामध्ये जो आपण मीडियम यूज करतो तो कनेक्टिव्हिटी हा पॉईंट आपण मिळतो. तर कनेक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळेला अँड्रॉइड आलेलं होतं सुरुवातीला तर त्यावेळेला मल्टी कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी होती. फॉर एक्झाम्पल तुमचे इन्क्लुडिंग GSM किंवा एज EDG, त्यानंतर तुमचा IDEN, CDMA, EV-DO, UTMS, ब्लूटूथ, वायफाय, LTE, VoLTE, VoLTE2, NFC आणि WiMAX. तर याच्यामधल्या गोष्टी आपल्याला कॉमनली कुठल्या माहिती आहेत, एकतर GSM माहित आहे, त्यानंतर CDMA माहित आहे, ब्लूटूथ, वायफाय, LTE, VoLTE, NFC आणि जे काय वायफाय रिलेटेड WiMAX आहे. तर या गोष्टी कनेक्टिव्हिटीच्या आपल्याला माहित आहे. फक्त सुरुवातीचे जे होते ते होते GSM, एज, IDEN आणि EV-DO या गोष्टी सुरुवातीच्या. कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला GSM, CDMA, वायफाय, ब्लूटूथ, LTE, VoLTE, WiMAX या सगळ्या गोष्टी मिळतात. हा एक फीचर. सेकंड फीचर आहे त्याचा स्टोरेज. स्टोरेज म्हणजे आता एक डिव्हाइस आहे तर त्या डिव्हाइसमध्ये आपल्याला गोष्टी किंवा डेटा स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्टोरेज लागते. त्यामध्ये आपण डेटाबेसमध्ये घेणार आहे SQLite. डेटाबेससाठी घेणार आपण SQLite. SQLite इज अ लाईटवेट रिलेशनल डेटाबेस. आता इथं रिलेशनल डेटाबेस यूज करायचं कारण काय होतं की हा इंटरडिपेंडंट आहे. इंटरडिपेंडंट म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये रिलेशन्स असतात. यासाठी आपण रिलेशनल डेटाबेस यूज करतो जो की लाईटवेट आहे SQLite. याच्यामध्ये आपण जो काही आपला डेटा असणार आहे तो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार. तर नेक्स्ट फीचर आहे मीडिया सपोर्ट. आता मीडिया सपोर्टमध्ये फॉर एक्झाम्पल आपण त्याला मल्टीमीडिया म्हणू शकतो. मल्टीमीडियामध्ये तुमचे इमेजेस येतात, तुमचे ऑडिओ फाईल्स येतात, व्हिडिओ फाईल्स येतात. कॉमनली या तीन गोष्टी येतात, ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस. तर त्याचे जे फॉर्मॅट आहे तर ते मीडिया फॉर्मॅट आहे H.263, H.264. त्यानंतर तुमचा आहे MPEG-4 जो की व्हिडिओ फॉर्मॅट आहे. AMR, WB, AAC, Vorbis, WAV, JPEG, PNG, GIF, बिटमॅप अँड WebP. तर याच्यामध्ये आपल्याला MPEG-4 जो की जुना मोबाईल होता त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ फॉर्मॅट होता. त्यानंतर होता MP3 जो की ऑडिओ फॉर्मॅट आहे. त्यानंतर आहे
जेपीजी, पीएनजी हे सगळे इमेजेस फॉर्मॅट आहे. तर या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. तर त्यानंतर पुढचं फीचर आहे की वेब ब्राउझर. आता जुन्या मोबाईलमध्ये वेब ब्राउझर नव्हता, अँड्रॉइडनं आपल्याला वेब ब्राउझर दिला. तर वेब ब्राउझरमध्ये जी प्रिव्हियस वेब टूलकिट होता तो होता ब्लिंक नावाचा हा प्रिव्हियस वेब किट होता. त्याच्यामध्ये ते आपल्याला लेआउट इंजिन देत होतं. लेआउट इंजिन म्हणजे जे ब्राउझरवरती फ्रंटला जो युजर इंटरफेसमध्ये आपल्याला एक लेआउट दिसतो, तो लेआउटचं इंजिन, हे लेआउट मॅनेज करण्यासाठी तो लेआउट इंजिन होता. तर त्या इंजिनमध्ये जे काही लेआउट असणार आहे तो मॅनेज करायचं काम आपल्याला वेब ब्राउझर सपोर्ट करत होतं. त्यानंतर कपल्ड विथ द क्रोम्स व्हर्जन 8. आता गुगल क्रोम हा ब्राउझर आहे, त्याचा जो काही व्हर्जन 8 होता सुरुवातीला V8 तो त्याला सपोर्टेड होता. आणि ज्या काही लँग्वेजेस असणार आहेत जसं की तुमचा बेसिक जावास्क्रिप्ट असणार आहे, तुमचं सपोर्टिंग HTML5 असणार आहे आणि तुमचा CSS3 असणार आहे, जो की वेब डेव्हलपमेंटसाठी बेसिक गोष्टी आहेत. या तिन्ही गोष्टी सपोर्टेड होत्या त्यावेळेला वेब ब्राउझरला आणि अजूनही आहे. याचे ॲडव्हान्स व्हर्जन पण आपल्याला आता सध्या मार्केटमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे मेसेजिंग. मेसेज आपल्याला मेसेज करायचे असतात की ह्या डिव्हाइसपासून त्या डिव्हाइसला आपल्याला मेसेज करायचा असतात. तर मेसेज ज्या वेळेला करतो आपण तर काय करतो, मेसेजमध्ये जाऊन मेसेज टाईप करतो, सेंड करतो. तर बॅकएंडला काय होतं टेक्निकली सांगतो. इट इन्क्लूड्स द मेसेजिंग थ्रेडेड टेक्स्ट मेसेज अँड द अँड्रॉइड क्लाउड टू द डिव्हाइस. इट इन्क्लूड्स थ्रेडेड मेसेज अँड अँड्रॉइड क्लाउड टू डिव्हाइस मेसेजिंग, त्याला आपण म्हणतो 2DM. आता याच्यामध्ये थ्रेडेड टेक्स्ट मेसेज असतात, म्हणजे आपण काय करतो कॅरेक्टर्स टाईप करतो. समजा एखाद्या वेळेला हॅलो किंवा गुड मॉर्निंग आपण टाकणार असतो, तर त्याच्यामध्ये हॅलो गुड मॉर्निंग आपण सेंड करतो. त्याला आपण काय म्हणतो थ्रेडेड टेक्स्ट मेसेज. तो थ्रेडेड रूपात तो सेंड होतो आणि ते सेंड होताना आपल्याला असतो अँड्रॉइड क्लाउड टू डिव्हाइस मेसेजिंग C2DM. and now supports the enhanced version of C2DM Android Google Cloud Messaging. आत्ताचं जे लेटेस्ट आहे तो आहे Android Google Cloud Messaging, ज्याला आपण म्हणतो GCM. आता GCM ला काय म्हणतो आपण Android Google Cloud Messaging. याच्यामध्ये जो काही पार्ट असतो त्याला आपण पुश मेसेज पण म्हणू शकतो, की काही पुश मेसेज असतात ते पुश मेसेज आपण याच्यामधून रिसीव्ह करतो. त्यानंतर आहे मल्टीटास्किंग, म्हणजे एका टाइमला बरेचसे टास्क परफॉर्म करायचे. म्हणजे समजा आता मी एखाद्या वेळेला एक ॲप्लिकेशन ओपन केला, मी समजा गुगल क्रोम एका ठिकाणी ओपन केलं आणि त्याच्यानंतर मला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन काहीतरी ओपन करायचं. तर मी काय करणार आहे त्या स्क्रीनवरून होम बटनला क्लिक करणार आणि डायरेक्टली फाईल मॅनेजरला मूव्ह करणार. आणि पुन्हा जर मला गुगल क्रोमवरती सर्चिंग करायचं असेल तर मी काय करणार सिम्पली रिसेट बटनला क्लिक करून जे काही माझे प्रिव्हियस टॅब्स होते तर ते टॅब आपल्याला डिस्प्ले होतात, जे ॲट अ टाइम आपण विदिन अ सेकंड ॲप्लिकेशन या ॲप्लिकेशनमधून त्या ॲप्लिकेशनमध्ये मूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आहे रिसायझेबल विडजेट्स. विडजेट्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करतो, आता समजा आपल्याला एखादा मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपला वॉलपेपर आहे किंवा होम स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये आपण काय घेतो एक वॉच घेतो किंवा आपण टेम्परेचर शो होतो ते घेतो. परत गुगलमध्ये डायरेक्टली सर्च करण्यासाठी आपण गुगल सर्च बार घेतो. तर असे जे शॉर्टकट आपण घेतो किंवा जे इनबिल्ट विडजेट्स असतात आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, तर ते आपण डायरेक्टली होमवरती घेऊ शकतो किंवा होमवरती रिलेटेड जे काही तुमचे स्लाइड्स असतील त्याच्यामध्ये आपण ते घेऊ शकतो. ते आपल्याला ऑलरेडी इनबिल्ट करून दिलेले आहेत अँड्रॉइडमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे मल्टी टच. मल्टी टच फॉर एक्झाम्पल आपण आताच्या काळात स्क्रीनशॉट यूज करतो, म्हणजे 3 फिंगर आपण स्वाईप अप किंवा स्वाईप डाऊन केल्यानंतर आपल्याला स्क्रीनशॉट निघतो. आणि गेमिंगमध्ये आपण काय करतो मल्टी टचचा यूज करतो, म्हणजे एका टाइमला दोन्ही हँडल करतो. मल्टी टच एकापेक्षा 2 जास्त फिंगर्स टच होऊन त्याचं प्रोसेसिंग होतं, ते आपण मल्टी टचमध्ये घेतो. वायफाय वायरलेस फिडिलिटी, त्याच्यामध्ये काय करतो आपण त्याची एक स्वतःची बँडविड्थ असते, त्या बँडविड्थमध्ये आपण डेटा ट्रान्सफर करतो किंवा वायफाय थ्रू आपण आपला मोबाईल डेटा ॲक्सेस करतो किंवा वायफाय थ्रू आपण हॉटस्पॉट कनेक्ट करून डेटा शेअरिंग करू शकतो, फॉर एक्झाम्पल शेअरिंग. त्यानंतर आहे अँड्रॉइड बीम. ॲक्च्युली अँड्रॉइड बीम ही कन्सेप्ट होती की जेणेकरून
डेटा ट्रान्सफर करत होतो आपल्याला फास्टमध्ये, आणि त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली गेली ती होती NFC. तर मोस्ट ऑफ द टाइम्स NFC ही सुरुवातीला सोनी मोबाईल आपल्याला प्रोव्हाइड करत होते. तर ज्यावेळेला तुम्ही जुने मोबाईल बघताना सोनीचे, तर त्याच्या बॅक पॅनलवरती की नाही आपल्याला NFC लिहिलेलं असायचं. NFC मध्ये काय असायचं की दोन सोनीचे म्हणजे दोन NFC इनेबल्ड सपोर्टिंग डिव्हाइस घ्यायचे आणि एका थ्रू आपण NFC थ्रू शेअरिंग करायचं आणि दुसऱ्या थ्रू फक्त NFC आपण ऑन करून ठेवायचं. आणि ज्या वेळेला दोन्ही डिव्हाइसेसचे बॅक पॅनल एकाच्या जवळ येते त्यावेळेला ऑटोमॅटिकली जो काही अँड्रॉइड बीम होतो त्या बीमनुसार NFC मध्ये त्या दोन डिव्हाइसमध्ये शेअरिंग होत असायचं, आणि ज्यानुसार त्याचं जे बॅक पॅलेट होते ते ज्या वेळेला जवळ यायचे त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचं शेअरिंग होत राहायचं. हा NFC मोस्ट ऑफ द टाइम स्टार्टिंगला आपल्याला सोनी मोबाईल कंपनीने दिलेला आहे, आणि आत्ताच्या काळात सॅमसंग मोबाईलमध्ये पण आहे. जे काही अँड्रॉइड लेटेस्ट मोबाईल असतील सॅमसंगचे त्याच्यामध्ये आपल्याला NFC बघायला मिळतं. आणि त्यानंतर आहे मल्टी लँग्वेज. आता इंडियामध्ये जर एखादा डिव्हाइस लॉन्च करायचं म्हटलं तर इंडियामध्ये असे भरपूरसे लँग्वेजेस आहेत, तर त्यासाठी आपल्याला मल्टी लँग्वेज म्हणतात. एकच डिव्हाइस आपण वर्ल्ड वाईड जर पब्लिश करणार किंवा आपण सेलर करणार असेल, रिलीज करणार असेल त्याचा जो व्हर्जन असेल, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक कंट्रीच्या ज्या लँग्वेज असतील त्या लँग्वेज त्याच्यामध्ये सपोर्टिंग असायला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये मल्टी लँग्वेजचा पण पार्ट आहे.